सर्वांना नमस्कार. इयत्ता 7वीच्या सामाजिक शास्त्रात आपले स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण निरोगी असाल आणि आज नवीन गोष्ट शिकण्यास तयार असाल. आजच्या धड्यात आपण टँक्स बद्दल शिकणार आहोत. मला आशा आहे की तुम्ही तयार असाल. चला सत्र सुरू करूया. आपले पूर्वज हजारो वर्षांपासून टाक्या बांधून पावसाच्या पाण्याचा वापर करत आहेत. मेगालिथीच्या काळापासून शेतीसाठी टाक्या वापरल्या जात आहेत. काकतीय राजांनी तेलंगणात असंख्य टाक्या बांधल्या, ज्यामुळे शेती कोरड्या भागात वाढू लागली. आजही या प्रदेशातील बहुतेक गावांमध्ये 1 किंवा 2 प्रमुख टाक्या आहेत. आजच्या सत्रात आपण विषयांवर थोडक्यात माहिती घेणार आहोत. टाक्या कशा बांधल्या गेल्या, टाक्यांनी कशी मदत केली, आपल्या काळात टाक्यांचं घट, मिशन काकतीया, आपले गाव आपले टोके. टाक्यांमध्ये मासेमारी, मच्छीमारींची सहकारी संस्था. या धड्याचे कीवर्ड्स: मजबूत भिंत, भौतिकाष्टाच्या धन किंवा जाड, गाळ, द्रवाच्या तळाशी स्थिर होणारा पदार्थ, बिघडणे, कालांतराने खराब होणे किंवा काहीतरी वाईट करणे. संकल्पना नकाशा. तळांची बांधणी कशी केली जाते? दगड आणि माती वापरून एक मजबूत भिंत बांधून टाक्या बांधल्या जातात, ज्यामुळे लहान ओढा अडवला जातो, असे ज्यामुळे एक मोठा तलाव तयार होतो. हे टाके राजे, लष्करी नेते, नायक किंवा स्वतः गावकरी बांधत असत. गावे सहसा कथा, मंदिरे किंवा उत्साहाद्वारे टाकी बांधण्यासाठी जबाबदार असलेल्या सन्मान करत असतात. संपूर्ण गावाने टाकी बांधण्यासाठी आर्थिक आणि श्रमदान केले. गावकरींनी एकत्रितपणे भिंतीची दुरुस्ती करून आणि गळा साफ करून टाकीची देखभाल केली. त्यांनी टाकीमध्ये पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित केला आणि पाण्याच्या वापराचे नियमन करण्यासाठी निर्ती किंवा नीरू कट्टे, मानसी म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या व्यक्तींना नियुक्त केली. टाक्यांनी कशी मदत केली? टाक्यांनी लोकांना विविध प्रकारची मदत केली. त्यांनी मानवांना आणि प्राण्यांना पिण्याचे पाणी पुरवले, शेतांना सिंचनाची सोय केली आणि कोरड्या काळात लागवडीची परवानगी दिली.
त्यांनी जवळच्या विहिरीमध्ये पाण्याची पातळी वाढवली आणि पावसाचे पाणी वाहून जाणे आणि मातीची धूप रोखली. टाक्यांमधील गाळ शेतात खत म्हणून वापरला जात असे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की टाक्या संपूर्ण गावाच्या होत्या, ज्यामुळे सर्व गावकऱ्यांना फायदा होत होता. आमच्या काळात टाक्यांवरचा वास. टाक्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. ते खराब होण्यास सोडले गेले आहे. देखभालीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. टाक्यांच्या स्वभावतलाची जमिनी घरांसाठी किंवा शेतीसाठी तब्यता घेण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक कोरड्या टाक्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. महागड्या ट्यूबवरील खोलवर खोदल्या जातात, ज्यामुळे पाण्याचे स्रोत कमी होते, तर टाक्यांमुळे जलस्रोत निर्माण होऊन सर्वांना फायदा होतो. मिशन काकतीया, आमचे गाव आमची टाकी. तेलंगणा सरकारने लघुसिंचन टाक्या वाढवण्यासाठी मिशन काकतीया सुरू केले. या कार्यक्रमाचे उद्देश टाक्यांच्या तळामधून गाळ साफ करणे आणि सुमारे 47,000 टाक्यांसाठी टाकी बांध दुरुस्त करणे किंवा बांधणे आहे. तुमच्या क्षेत्रातील या कार्यक्रमाच्या प्रगतीचे मूल्यांकन करा, ज्यामध्ये सुधारित टाक्यांची संख्या आणि स्थानिक समुदायाला मिळालेले कोणतेही फायदे याचा समावेश आहे. टाक्यामध्ये मासेमारी. टाक्या पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी पुरवतात आणि बेस्टा, गुंडला आणि मुदिराज सारख्या पारंपरिक मासेमार समुदायातील मच्छीमारांना आधार देतात. सूर्यापेट जवळातील कोडाड पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्यापेट जिल्ह्यातील भेताबोल गावाकडे एक नजर टाकूया. गावाचे नाव भेथाला रेड्डी यांच्या नावावरून पडले, ज्यांनी त्याच्या पत्नीच्या सन्मानार्थ वीराला देवी टाकी बांधली. सध्या या तलाव 1900 एकर जमिनीत सिंचन करतो, परंतु मुळात 3000 एकर जमिनीतील आधार देण्यासाठी होतो. बेकायदेशीर अतिक्रमणे आणि गाळ सजल्या त्याचे कमांड एरिया कमी झाले आहे. टाक्या बांधारता कट्टा, मैसम्मा आणि गंगमची मंदिरे आहेत, ज्यांची पूजा मच्छीमार आणि ग्रामस्थ मासेमारीपूर्वी आणि वार्षिक उत्सवादरम्यान करतात. टाक्यामधील मासे. पूर्वी ओढे, नद्या आणि कालव्यांमध्ये मासे राहत होते. शेतात कीटकनाशके आणि रासायनिक खतांमुळे ते गायब होत आहेत. आजकाल मासे माशांच्या शेतात वाढवले जातात आणि लहान माशांच्या स्वरूपात टाकीमध्ये सोडले जातात.
ते प्रौढ झाल्यावर ते पकडले जातात आणि विकले जातात. बाजारात उपलब्ध असलेली लोकप्रिय मासे म्हणजे मेरीगो, रळू बोच्चे आणि बंगारू थेगा. प्रत्येक माशीची स्वतःचीच वेगळी चव असते. तुम्ही यापैकी कोणतीही मासी वापरून पाहिली आहे का? तुमच्या पालकांना या माशांबद्दल विचारून पहा. चला जवळच्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया. लहान मासे आणि कोळंबी पकडण्यासाठी मच्छीमार लोखंडी किंवा शिशाच्या माण्यानी बनवलेली परिशा, 30 छिद्रे असलेली मोठी सन्नापूवाला आणि 60 छिद्रे असलेली दोड्डूवाला सारखे विविध जाळे वापरतात. सन्नापूवाला हलका असतो तर दोड्डूवाला जड आणि 100 ग्राम ते 5 किलो वजनाचे मासे पकडण्यासाठी वापरला जातो. मासेमारीच्या वेळेबद्दल जाणून घेऊया. मासेमारी दिवसातून 2दा म्हणजे सकाळी 4 ते 8 आणि दुपारी 1 ते 4 पर्यंत मासेमारी करण्यासाठी विसारे आणि कच्चूवाला सारख्या पद्धती वापरतात. हे कोणतेही हवामानात मासे पकडतात जे बाजारात विकले जातात. उरलेली मासे घेऊन वाळवून हैदराबाद सारख्या जवळच्या शहरांमध्ये किंवा शहरात विकले जातात. पुरुष मासेमारी करतात तर महिला विक्री करतात. मच्छीमारांची सहकारी संस्था. कुटुंबांनी सहकारी संस्थेत सामील व्हावे आणि मासेमारीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाला 2,35,000 रुपये दान करावेत. सोसायटी माशांची रोपे खरेदी करते आणि सदस्यांमध्ये नफा समान प्रमाणात वाटून घेते. काही मच्छीमार व्यापाऱ्यांकडून पैसे उधार घेतात, ज्यामुळे गरिबीमुळे त्यांना माशांच्या किमतीवर नियंत्रण मिळते. जर बँकांनी सहकारी संस्थांना कर्ज दिला तर मच्छीमार व्यापाऱ्यांना नियंत्रणातून सुटू शकतात. निष्कर्ष. टाक्यांमुळे लोक पाणी आणि पिकांचे पाणी मिळते असे विहिरीची पातळी वाढली आणि धूप खलोल गेली. पुढील सत्रात आपण भुजला बद्दल जाणून घेऊया.